नाशिक शहराच्या वाहतूक कोंडीचं सगळ्यात मोठं कारण असणाऱ्या नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात आजपासून अंडरपासचं काम सुरू होणार आहे। पुढचे 3 महिने अंडरपासचं हे काम सुरू राहणार आहे आणि त्यामुळे आजपासून द्वारका सर्कल परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। आज दुपारनंतर ज्यावेळेला कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यानंतर अवजड वाहनं हे या ठिकाणी पूर्णपणे बंद केले जाणार आहेत। पुढचे जवळपास 3 महिने अंडरपासचं द्वारका सर्कल परिसराचं हे काम सुरू असणार आहे। 15 फेब्रुवारीनंतर शहरातले जे कमी वजनाचे वाहनं आहेत त्यांना देखील या ठिकाणी बंदी घातली जाणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये अंडरपास तयार केले जाणार आहेत जेणेकरून द्वारका सर्कल परिसराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या याच द्वारका सर्कल परिसरामध्ये हजारोच्या संख्येनं वाहनं येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आजपासून अंडरपासचं हे काम जे आहे ते सुरू केलं जाणार आहे। अर्थात अंडरपासचं काम पुढचे 3 महिने चालणार आहे। त्यामुळे नाशिककरांना एकीकडे पर्यायी वाहतुकीचा आणि पर्यायी मार्गाचा जो अवलंब आहे तो करावा लागणार आहे आणि दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात नाशिककरांना कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागेल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।